हे बघा, सासूबाईच्या पारंपरिक पद्धतीने तयार झालेलं झणझणीत आणि गावरान लोणचं आज तयार झालंय आणि हीच रेसिपी ना मी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर चला बघू आपण कशा पद्धतीची रेसिपी. तर त्यासाठी ना मी ह्या आकाराची कैरी घेतली. थोडीशी गोड असते ही कैरी, म्हणजे थोडीशी आंबट थोडीशी गोड. तर 7 किलो कैऱ्या घेतल्या मी ह्या कैऱ्या ना आता 4 तासासाठी असे पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. याने काय होतं, कैरी कडक होती आणि फोडायला पण सोपी जाती. 4 तास झाल्यानंतर आहे ना पाण्यातून काढायच्या ह्या. तर 4 तास झाले. 4 तासानंतर पाण्यातून काढून घेतल्या पूर्ण कैऱ्या मी. आणि आता एका स्वच्छ कॉटनच्या कापडाने ना पुसून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावरचे जे सफेद डाग असतात ना ते निघून जातात. आणि मी ज्या एका साईडला आहे ना स्वच्छ करून देते आणि आहो पण एका साईडला आहे ना अडकेतीने कैऱ्या मला फोडून देत आहे. ही लोणच्याची पद्धत आहे ना मला सासूबाईंनीच सांगितली, त्यांचीच मी पाहून आणि असंच लोणचं बनवते. तर मागच्या वर्षापासून मी पण बनवायला लागली, त्यांनी मला शिकून दिलंय. तर असं चला आता आहे ना हीच रेसिपी तुमच्या संग शेअर करते. आणि हे बघा, अशा प्रकारे आहे ना अडकित्याने छोट्या छोट्या खापा करून घ्यायचे आहे. आपण बाजारातून कैऱ्या जर आणल्या ना, तिथं बाजारामध्ये आपल्याला कैरीच्या कापा पण करून देतात, पण आम्ही ना ह्या कैऱ्या घरी घेतल्या आहे. इथं शेजारीच घेतल्या आहे, त्यामुळं आम्ही इथं घरीच खापा करून घेतोय. तर बाजारातून जर आणल्या ना तुम्ही, तिथंच खापा करून देतील. आम्ही थोडीशी गोड कैरी निवडतो. ही कैरी पण आहे ना 2 वर्ष सहज टिकते लोणच्यासाठी. कारण काय, आंबट गोड लोणचं आहे ना खूप छान लागतं. आणि यामध्ये गूळ पण वापरतात, पण ह्या वेळेस आहे ना आम्ही गूळ नाही घालणार आहे. फक्त मसालाच वापरून आहे ना लोणचं करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचे ना कैरीच्या खापाला ना जी घाण असते ती कोळीची, ती तर पूर्ण साफ करून घ्यायची. वरती ना असा पातळ लेअर असतो पापुद्रा, तो पण काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीचा. आणि तो पण काढून घ्यायचा. त्याने काय होतं, तो जर गेला ना आपल्या लोणच्यामध्ये तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं, जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे ना लोणचं बनवायला आहे ना काळजीपूर्वक लोणचं बनवून तयार करायचं. आणि लोणचं बनवायला ना कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतातच. तर सर्व खापाय ना आता फोडून झाल्या आणि एक स्वच्छ करून पण झाल्या. तर आता एक मोठी टोपी घेतली, त्या टोपीमध्ये मी 10 ग्रॅम हळद आणि 50 ग्रॅम खडे मीठ घेतलंय. ते एकत्र मिक्स करून घेते हाताने. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका कापडावर आहे ना, स्वच्छ कापडावर आहे ना सर्व कैऱ्या टाकून द्यायच्या आणि त्याचं आहे ना गठोडं बांधायचं. याने काय होतं, आपल्या कैरीमध्ये जो आंबटपणा असतो ना तो सगळा निपळून जातो आणि आपली कैरी ना एकदम कोरडी होते आणि खायला पण आहे ना चवदार लागते. तर अशा पद्धतीचं आहे ना आता मी रात्रभर आहे ना असंच ठेवणार आहे खाटावरती. आता मी हे मला टांगायला जागा नाही ना, त्याच्यामुळे ना मी भांड्याची जाळी घेतली. त्या जाळीमध्ये हे गाठोडं ठेवलं. वरतून आहे ना एक टोप पालथा मारते आणि खाली पण आहे ना खाटाखाली घमिलं ठेवलंय, सॉरी टोप ठेवलाय मोठा. तर त्या टोपामध्ये ना जे वेस्टरचं पाणी असेल ना ते त्याच्यात पडतं. तर एवढी घाण निघाली आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ना आपण हे सोडून बघू तर कशा झाल्या आपल्या ज्या कैरीच्या खापा केल्या आहेत त्या. तर बघा किती छान अशा सुकल्या आहे, एकदम कोरड्या झाल्या. तर आता फॅन खाली ना दिवसभर अशाच सुकून देऊ. आणि बघा एवढं एक्स्ट्राचं पाणी निघालंय त्याच्यामध्ये. तर आता दुसऱ्या दिवशी ना सकाळी माझं सर्व काम आवरलं. त्यानंतर मग मी आता इथं लोणच्याचा मसाला तयार करायला घेतलाय. यामध्ये ना 20 ग्रॅम लवंग घेतली, 20 ग्रॅम मिरे घेतले. हे ना स्वच्छ असे भाजून घ्यायचे. कारण सांगते मी तुम्हाला, यामध्ये ना थोडंसं ओलसरपणा असतो. आपण भाजला का त्याचा ओलसरपणा जळून जातो आणि आपलं लोणचं आहे ना जास्त दिवस टिकतं. तर सर्व मी ना पदार्थ भाजून घेतले. आता एका परातीमध्ये ना अगोदर मीठ टाकलंय. येतं आहे ना मी बारीक मिठाचा वापर केला आहे. तुम्हाला खडे मीठ पाहिजे असेल तुम्ही ते पण वापरू शकतात. त्यानंतर 1 किलो आहे ना मोहरीची डाळ घेतली, ती पण भाजून घेतली, ती परातीत टाकली अगोदर. आणि मिरे आणि लवंग 10-10 ग्रॅम आहे ना बारीक कुटून घेतले. असं जास्त बारीक पण नाही करायचं, अर्धलं सगळं. आणि लवंग आणि मिरे थोडे थोडे ना शिल्लक ठेवायचे, ते पण टाकून द्यायचे. त्याच्यानंतर बडीशेप आपण जी भाजून घेतली ना ती पण बारीक करायची आहे, जास्त करायची नाही, अर्धली सगळीच करायची. ती पण आहे ना आता आपण याच्यावर टाकू मोहरीच्या डाळावरती. त्यानंतर आहे ना पोहे खायचे 4 चमचे मी लाल तिखट घेतले घरामधलं, ते टाकलंय. इकडं कढईमध्ये 1 किलो तेल मीठ गरम करायला ठेवलं होतं. हे सूर्यफूल तेल घेतलंय. तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये ना लसूण तळून घेतला. जास्त लाल होऊ द्यायचा नाही लसूण, थोडासा आहे ना सफेदच ठेवायचा, तो खायला छान लागतो. जास्त लाल आहे ना मग जळाल्यासारखा वाटतो. तर 2 पाऊच आणले होते मी रामबंधू लोणचे मसाल्याचे. तर दोन्ही पण आहे ना तेलामध्ये चांगले तळून घेतले. खाली तेल उतरून ठेवल्यानंतर बघा किती तेलात उकळी येते, त्याच तेलामध्ये मसाला टाकायचा. आपण जर गॅसवरती किंवा चुलीवरती करत असलो, जर गरम तेलामध्ये जर टाकला तर आपला मसाला जळून जातो.
तर मग आता सर्व तेल आहे ना मी परातीत टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता हे आहे ना फॅन खाली कमीत कमी 3 ते 4 तास आहे ना थंड होऊ देऊ. ते थंड होतंय मसाला तोपर्यंत आपल्या इकडं कैऱ्याच्या खापा पण एकदम छान अशा कोरड्या झाल्या, पूर्ण सुकून गेल्या आहे. तर आता आपण ना कैऱ्याच्या खापा आणि मसाला दोन्ही एकत्र करून घेऊ. तर हे ना मी संध्याकाळी 6च्या वेळेस करते, कारण बाहेर पावसाचं खूप वातावरण होतं, त्यामुळे मग मी ना घरामध्येच करते. तर आता सर्व कैऱ्याच्या ज्या खापा केल्या आहे ना मी, त्यामध्ये हा मसाला टाकून घेऊ आणि मिक्स करू. तर तुम्हाला ही पद्धत आमच्या सासूबाईची कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही पद्धत तुम्हाला जर आवडली ना, अशाच पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि कमीत कमी हे लोणचं आहे ना 2 वर्ष टिकतं. अशा पद्धतीने जर केलं तर आंबट अजिबात लागत नाही. कैरी आम्ही व्यवस्थित निवडून घेतली आहे. तर बघा आता आहे ना हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तरी पण हा मसाला ना रात्रभर असाच ठेवायचा, सकाळीपर्यंत आहे ना त्याला तेल येतं वरती. ते तेल वरती आल्यानंतर आपण बरणीत भरून ठेवू. तर बघा अशा पद्धतीचा मसाला झालाय आमचा आणि लोणचं पण एकदम एक नंबर झालंय. लगेच खाऊन बघितलं होतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा.